नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. शीर्षक वाचून तुम्हाला जरासं आश्चर्य वाटलं असेल की सुशील कुलकर्णी हे नेमकं काय बोलतोय. होय, हा दिलासा घोटाळाच आहे असं राऊतांना आता वाटत नाही का? दिलासा घोटाळा. राऊतांनी महाराष्ट्राच्या मीडियाला दिलेला एक नवा शब्द. कोर्टात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दिलासा मिळाला की राऊत त्याला दिलासा समजायचे आणि आता पीएमएलए कोर्टाने राऊतांना जामीन दिला की त्याला मात्र न्यायव्यवस्था असं समजायचं. हा एक अनोखा प्रकार आपल्याकडे रुजू होतोय. समस्त लिब्रांडू पुरोगामी डाव्याच्या दुसऱ्या कुठल्या अजून बाजूच्या लोकांनी राऊतांच्या जामिनाच्या निकालावर न्यायालयाने व्यक्त केलेले अभिप्राय, त्याचा मराठीतला सुगम अर्थ वगैरे वगैरे सांगून ईडी कशा स्वरूपामध्ये चुकीचं काम करते आहे हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाच्या निकालाचे अर्थ लावण्याचा आणि सोयीचे अर्थ लावण्याचा प्रकार अनेकांनी केला. मी न्यायालयाच्या निकालाचा अर्थ लावत नाहीये, म्हणजे हे अगदी स्पष्ट करतो. मी न्यायालयाच्या निकालाचा अर्थ लावत नाहीये. फक्त या निकालानंतर याला आता जसे राऊत म्हणत होते दिलासा घोटाळा, म्हणजे उच्च न्यायालयाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, याला राऊत दिलासा घोटाळा म्हणत होते. जिथे कंटेम्प्ट होण्याची शक्यता होती, न्यायालयाचा अवमान झाला अशी अवमानना याचिका दाखल करण्याची शक्यता होती. सुप्रीम कोर्टाने तर त्यांना काय बोलायचं ते बोलू दे, आम्हाला काय करायचं ते माहित आहे अशा स्वरूपात त्याला निग्लेक्ट देखील करून टाकलं होतं. पण कोर्टाचा निर्णय आपल्या अनुकूल असेल तर त्याचा गवगवा करायचा आणि आपल्या प्रतिकूल गेला की न्यायालयाच्या निर्णयावर ही शंका उपस्थित करून बोलायचं. हे नवे उद्योग आपल्याकडे चालू आहेत. मला त्या निकालावर भाष्य करायचं नाहीये, मला त्या निकालाची मीमांसा करायची नाहीये. मला आता एक वेगळी वस्तुस्थिती आपल्या समोर मांडायची आहे. राऊतांच्या प्रकरणामध्ये, म्हणजे राऊतांचं प्रकरण हे आर्थिक गुन्ह्याचं प्रकरण आहे. ईडीनं त्यांच्यावर जो आरोप लावलाय, ज्यासाठी अटक केली होती, ते आर्थिक गुन्ह्याचं प्रकरण आहे. आणि पीएमएलए कोर्टाने राऊतांची अटक ही बेकायदेशीर होती असं म्हटलंय. यातला माझा पहिला दावा असा आहे, एक भारतीय नागरिक म्हणून, की संजय राऊतांना 100 दिवसापूर्वी झालेली अटक आणि त्यानंतर 14 दिवसांच्या सेटमध्ये त्यांच्या न्यायालयीन कोठडीत होत असलेली वाढ, त्यावेळेला न्यायालयाने पहिल्याच अर्जाच्या वेळेला हे दावे का केले नाहीत हा प्रश्न माझ्या समोर पडतो. म्हणजे जे आत्ता 100 दिवसाच्या नंतर न्यायालयाला उमगतं आहे ते आधीही कदाचित उमगलेलं असू शकतं. त्यासाठी राऊतांचे 100 दिवस तुरुंगात का घातले हा माझ्या समोरचा पडलेला, एका नागरिकाला पडलेला प्रश्न आहे. उशिराने दिलेला न्याय हा देखील अन्यायच असतो याची जाणीव माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे 100 दिवसापूर्वी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडी देताना, माफ करा, ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडी देताना न्यायालयाच्या समोर हे मुद्दे आलेले नव्हते का हाच प्रश्न माझ्या समोर पडतो आहे. जरा पुढे जाऊया. संजय राऊतांचा गुन्हा हा आर्थिक गुन्हा आहे हे आपण स्पष्टपणे जाणतो. आता आर्थिक गुन्ह्याच्या विषयात गुन्हेगारांच्या बाबत न्यायालय काय बोलतं आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात सर्वोच्च न्यायालयाला आपण अभिलेख न्यायालय असं म्हणतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे कायद्याचं रूप धारण करतात हे देखील आपल्याला ठाऊक आहे. मी तुम्हाला एका जुन्या केसची आठवण करून देतोय. स्टेट ऑफ गुजरात वर्सेस मोहनलाल जीतामल पोरवाल अशी ती केस होती. त्या केसचे न्यायाधीश होते MP ठक्कर आणि S नटराजन. साल होतं 1987 आणि या केसच्या निकालामध्ये न्यायमूर्ती ठक्कर आणि न्यायमूर्ती नटराजन यांनी निकालात जे मत व्यक्त केलंय ते मी तुमच्या समोर ठेवतोय. आर्थिक गुन्हेगार
हे देशाच्या समाजासाठी, सोसायटी, कम्युनिटी असा शब्द वापरलाय कोर्टाने, सोसायटी कम्युनिटीसाठी लार्ज स्केलमध्ये धोकादायक असतात. देशहित, राष्ट्रीय अर्थकारण, राष्ट्रहित याचे ते नुकसान करत असतात. त्यांनी केलेली कृती ही थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने असते. एक वेळेला खुनाचा गुन्हेगार हा तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून खून करत असतो. एक वेळेला फौजदारी केसमध्ये अडकलेला माणूस हा त्या परिस्थितीनुसार गुन्हेगार ठरत असतो. काही असतात हॅबिच्युअल, पण बहुतांश गुन्हे हे त्या परिस्थितीनुसार घडत असतात. पण आर्थिक गुन्हा करणारा व्यक्ती हा थंड डोक्याने सरकारला, समाजाला, देशाला फसवायचं आहे म्हणूनच तो गुन्हा करत असतो आणि या गुन्ह्यात आपण अडकू नये याची पुरेपूर व्यवस्था करत असतो. सबब अशा गुन्हेगारांच्या बाबत सहानुभूतीची भावना बाळगली जाऊ नये अशा आशयाचा निर्णय सुप्रीम कोर्ट 1987 साली देतं आणि या निर्णयाचा आधार अनेक केसेसमध्ये घेतला जातो. माझे एक विधिज्ञ मित्र आहेत ॲडव्होकेट सुधीर पाटील, ज्यांनी याच केसचा आधार घेऊन अनेक वेळेला आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये गुन्हे घडणाऱ्यांना शिक्षा मिळवून दिलेली आहे. मग या केसचा वापर PMLA कोर्टामध्ये मार्गदर्शक केस म्हणून झाला नाही असं मला वाटतंय. मी एकाच निकालावर थांबतोय असं नाही आहे. मी तुम्हाला आणखी एक निकाल सांगतोय जो नीट बघण्यासारखा आहे. तो निकाल आहे 1983चा स्टेट वर्सेस डी भुरमल अशी ती केस होती. सुप्रीम कोर्टाचा याच्यामध्ये निकाल आहे. सुप्रीम कोर्ट यामध्ये असं म्हणतं की ईडी म्हणजे पोलीस नव्हे. दबावात, मारहाणीची भीती दाखवून आपला जबाब नोंदवून घेईल असं नसतं. ईडी समोरचा जबाब हा गृहीत धरला जावा, तो पुरावा म्हणून त्याला गृहीत धरला जावं आणि या अशा स्वरूपाच्या घटनांच्या बाबत गांभीर्यानंच बघणं आवश्यक आहे असं स्टेट वर्सेस डी भुरमल केसमध्ये 83 साली सुप्रीम कोर्ट सांगताय. 87 साली देखील सुप्रीम कोर्ट अशाच आशयाचा निर्णय देत आहे आणि इथे मात्र आर्थिक गुन्ह्याला सिव्हिल मॅटर समजलं जात आहे. मला खरं तर आश्चर्य वाटतं की या प्रकरणामध्ये वादवांचा उल्लेख PMLA कोर्टाने केला याचंच मला आश्चर्य वाटतंय. मुळात वाधवान या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. आणि जर वाधवान मुख्य आरोपी असेल तर तो आत्ताही CBIच्या कोठडीमध्ये आहे. ज्या केसचा उल्लेख चालू आहे त्या केसमध्ये वाधवांची का चौकशी होत नाही असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारलेला आहे. माफ करा, PMLA कोर्टाने विचारलेला आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते म्हणजे PMLA कोर्ट म्हणताय की आरोपी कुठल्याही स्थितीमध्ये कोणत्याही साक्षीदाराला धमकावण्याची, भीती दाखवण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. मित्रांनो, आपण सगळ्यांनी स्वप्ना पाटकरांची ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे. स्वप्ना पाटकरांचे वारंवार पोलिसातल्या तक्रारी बघितलेल्या आहेत. स्वप्ना पाटकरांना कशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात आहेत, त्यांच्या नावाने कुठे कुठे काय काय पेपरातून कशी पत्र टाकली जात आहेत. एवढं सोडून द्या, थेट पुरावा आहे. स्वप्ना पाटकरांना संजय राऊतांनी फोन करून कशा स्वरूपामध्ये धमकावलंय. एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा धमकविण्याची शक्यता नाही असं PMLA कोर्ट म्हणतं. तेव्हा संजय राऊत साहेब, आपण म्हणतात त्याप्रमाणे दिलासा घोटाळा सुरू आहे की काय असा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य नागरिकाच्या मनामध्ये पडतो. अर्थात न्यायालयाच्या समोर आलेल्या फॅक्ट्स बघूनच न्यायालय निर्णय देत असतं. त्यामुळे मी इथे ईडीला पण दोषी धरेन की ईडीनी या सगळ्या फॅक्ट अथवा हे निर्णय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले नाहीत का. 1987चा
मोहनलाल जिताराम पोरवालवाला निर्णय आणि 1983चा डी भुरमल वर्सेस सेटवाला निर्णय न्यायालयाच्या निदर्शनास पीएमएलए कोर्टाच्या निदर्शनास ईडीनं आणून दिलेला नाही का, आणि कदाचित तो दिला असता तर या निर्णयाचा निकाल काही वेगळा दिसला असता. ही केस संपूर्णतः इल्लीगल असेल तर याआधी त्यांना वारंवार न्यायालयानं जेव्हा न्यायालयीन कोठडीच वाढवून दिली होती तेव्हा या इल्लीगलच्या मुद्द्याचा संदर्भ आला नाही का? याला निखळ सिव्हिल प्रकरण असं म्हणत, आत्ता निखळ सिव्हिल प्रकरण असं म्हणत या सगळ्या केसमध्ये अपहार झालाच नाही अशा निष्कर्षापर्यंत आपण येणार आहोत का? अनेक प्रश्न आहेत. न्यायालयाच्या निष्कर्षाच्या किंवा मतांच्या बाबत जी काही चर्चा आपल्याकडे सुरू आहे ना, त्या चर्चेला म्हणजे मला न्यायालयाच्या निष्कर्षावर आक्षेप व्यक्त करायचा नाही आहे, अजिबात व्यक्त करायचा नाही आहे. मला त्या निष्कर्षांचे अर्थ काढून ज्या पद्धतीनं सगळं सांगणं चालू आहे ना त्यावर मत व्यक्त करायचं आहे. न्यायालयाच्या समोर ईडी फॅक्ट समोर ठेवण्यामध्ये अयशस्वी ठरली असावी आणि त्या न्यायालयाच्या मतानुसार इथे वेगवेगळ्या स्वरूपाचे निष्कर्ष काढून त्याचं मत मांडलं जातं आहे. आता तरी किमान संजय राऊतांच्या कंपूने न्यायालयाचा निर्णय म्हणजे दिलासा घोटाळा नसतो हे खुलेपणाने मान्य करण्याची गरज आहे. ते करणार नाहीत हे मला माहीत आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या शब्दाची री मी पुढे ओढतो आहे. मी स्पष्ट करतो, मी संजय राऊतांच्या शब्दाची री पुढे ओढतो आहे. त्यांच्या मतालाच आपल्या समोर मांडतो आहे. हा दिलासा घोटाळा आहे का? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण वेग जरासा मंदावलेला आहे. बघणारे बघतात, सबस्क्राईब करत नाहीत. तेवढीच एक मोठी अडचण आहे. टीव्हीवरही करता येतं, मोबाईलवरही करता येतं, सगळीकडे चॅनलला सबस्क्राईब करता येतं. धन्यवाद.